पुण्याचे नवे पोलीस आयुक्त ॲक्शन मोडवर आलेले आहेत। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बैठकांचा धडाकाच लावलाय। शहरातील क्राइम रेट कमी करा अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर सुद्धा लक्ष ठेवण्याचे आदेश अमितेश कुमार यांनी दिलेले आहेत। शहरातील 250 तडीपार गुन्हेगारांचा शोध घ्या, कारवाई करा असं देखील आयुक्तांनी म्हटलंय। शहरातील परवानगी असणारे हॉटेल्स, पब 1:30 वाजता बंद करण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आल्या। शहरातील अवैध धंद्यांवर बारीक नजर ठेवा असे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेले आहेत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। ज्ञानेश्वर, काय नेमक्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून सुरू होतीये? पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची नव्यानच नियुक्ती झाली आहे पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी आणि त्यानंतर त्यांनी शहरातल्या सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत त्यांची बैठक घेतलेली आहे आणि सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुणे शहरातला क्राईम रेट कमी करा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 250पेक्षा जास्त तडीपार गुन्हेगारांनी ज्या पद्धतीनं पुण्यात वेगवेगळ्या परिसरात दहशत माजवण्याचे यापूर्वी केलेले प्रयत्न आहेत त्यावर कठोर कारवाई होणं अपेक्षित असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय। इतकंच नाही तर रात्री उशिरापर्यंत पुण्यात जे पब सुरू असतात त्या पबवर देखील वेळेचं बंधन ठेवून जे उल्लंघन करतील पब मालक त्यांच्यावर कारवाई केली जाते अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। यासोबतच अवैध धंद्यांचा मुद्दा आहे आणि वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या क्षेत्राच्या संबंधानं पुण्यात जे आत्ता वातावरण पाहायला मिळतंय ते पुणे पोलिसांच्या कंट्रोलमध्ये राहावं अशा पद्धतीच्या शक्य असतील त्या सगळ्या कार्यवाही करण्याच्या सूचना आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचं पाहायला मिळतं। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।